तर यावेळेस आपण पूर्ण 150 प्युअर गावरान कोंबडीच्या पिल्लांची बॅच काढतोय. तर रामकृष्ण हरी मंडळी, आता सध्याला आहे ना आपल्याकडे प्युअर गावरान कोंबडीचे मोजून 50च पिल्ल आहेत बरं का. आता तेच आपल्याला थोडे अपग्रेड करायचे होते, त्याच्यामुळे बाबा म्हणले की जाय अजून आहे ना आपल्याला थोडेफार अंडे घेऊन ये प्युअर गावरान कोंबडीचे. आता बहीण मी आलो होतो इकडे डोंगराळ भागात अंडे घ्यायला, उन्हातानाचं फिरू फिरू भो एकाच्या घरात 2-4 अंडे सापडतात, काही काही ठिकाणी 10-5 सापडतात. असे गोळा करू करू आम्ही एवढे अंडे गोळा केलेत. आता हे दोघांची मिळून आम्ही काय मोजले नव्हते बरं का, घरी येऊन बाबाने मोजले. बाप म्हणते ते 100 अंडे आहेत बाबा. म्हणलं काय विषय नाही, मशीन मध्ये सगळे अंडे बसून जाते. तवर बाबा म्हणले की बाबा ही मोटर आहे ना पाणी सोडी ना. मग त्या मोटरचा थोडा पाईप चेंज केला आणि गौरीकडे आलो होतो. गौरी मारण्याचा आडत होती सकाळपासून, तिला आहे ना भूक लागली होती, काहीच टाकलं नव्हतं. त्याच्यामुळे बाबांनी मी आलो होतो इकडे वावरात टाकळा घ्यायला. टाकळा मस्तपैकी ट्रॉलीत भरला, गौरी पुढे टाकला आणि तवर आहे ना एका भाईने अजूक 20-25 अंडे आणून ठेवले होते प्युअर गावरान कोंबडीचे. काल त्याला ऑर्डर दिली होती बरं का आपण. ते अंडे घेतले मस्तपैकी धुतले, त्याची कॅन्डलिंग केली, खराब आहेत का नाही ते मस्तपैकी सगळे बघून घेतले. आणि विशेष गोष्ट म्हणजे मशीन मध्ये जे शेवटची 2 बदकाचे अंडे राहिले होते ना, त्यांनी पण आता टुचा मारायला चालू केली. म्हणजे पिल्ल पण एकदम परफेक्ट मध्ये निघून जाते उद्या परवा. आता जे भाईयाने आणले होते ना अंडे 20-25, आता ते अंडे आपण कोंबडी खाली बसवलेत. आता मला लवकरात लवकर 3 ते 4 खुडूक कोंबड्या बघावं लागतात, कारण की जेव्हा हे 150 अंड्यातून पिल्ल निघते का त्यांच्या खाली सोडायला ते पिल्ल.